नमस्कार, कस्तुरीज किचन मध्ये आपलं खूप खूप स्वागत। तर आज आपण बनवणार आहोत होममेड रोज गुलकंद श्रीखंड। चला तर मग आपण आपलं साहित्य पाहून घेणार आहोत। हे दही होतं अर्धा किलो, ते मी 2 ते 3 तास त्यामधलं एका कॉटनच्या कपड्यामध्ये बांधून ठेवलं होतं आणि त्यातलं ते एक्स्ट्राचं पाणी होतं ते मी काढून घेतले। त्यानंतर आपण घेते पिठी साखर, गुलकंद, ड्रायफ्रुट्स मध्ये काजू बदाम आहेत, इलायची पावडर, पिस्ता आहे आणि मनुके आणि फूड कलर आहे। बघू शकता अशा प्रकारे हे दही होतं, त्याचा हा चक्का तयार झालेला आहे, म्हणजे त्यामध्ये जे एक्स्ट्राचं पाणी होतं ते पूर्ण निघालेलं आहे। आता आपण ते एका चाळणीमध्ये घेऊन असं बारीक करून घेणार आहोत। जेणेकरून आपला श्रीखंड एकदम स्मूथ बनेल। चला तर मग आपला हा चक्का मस्त असं चाळणीमध्ये घालून आपण असं बारीक करून घेतला, एकदम स्मूथ झालेला आहे। आता त्यामध्ये आपण आपल्या गोडानुसार, म्हणजे प्रत्येकाला कमी गोड जास्त त्याप्रमाणे साखर आपण घालून घेणार आहोत। साखर तुम्ही आवडीनुसार घालू शकता, कमी जास्त। त्यानंतर त्यामध्ये आपण जो गुलकंद घेतला होता तो सुद्धा घालून घेते। तर हे छान असं साखर त्यामध्ये आपण मेल्ट करून घेणार आहोत। त्यानंतर आपण हे रोज गुलकंद सिरप आहे ते सुद्धा मी त्यामध्ये घालून घेणार आहोत। त्याने आपल्या श्रीखंडाला खूप छान असा स्वाद म्हणजे सुगंध सुद्धा येतो आणि फ्लेवर सुद्धा छान येतो। त्यानंतर आपण आपले जे ड्रायफ्रुट्स आहेत, पिस्ता घेतले होते ते घालून घेते। त्यानंतर काजू बदाम आहेत ते सुद्धा घालून घेते आणि थोडे मनुके। छान असं मिक्स करायचं। आणि आपण कलर साठी एक फूड कलर घेतला होता तो सुद्धा मी त्यामध्ये घालून घेते। त्याने आपल्या श्रीखंडाला छान असं कलर येईल। बघू शकता किती छान पिंक कलर आलेला आहे। आपला रोज गुलकंद श्रीखंड तयार झालेला आहे। बघू शकता किती छान कलर आलाय आणि तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून पहा, कारण हा कमी वेळेत आणि छान असा बनणारा श्रीखंड आहे। जर रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।